सुख झाले हो साधणी तोहा विठ्ठल परवा तोहा माधव परवा तोहा माधव परवा तोहा माधव
हेची देवा उत्तम 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 तुका म्हणे संत सेवा म्हणे संत सेवा म्हणे संत सेवा म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम हेची देवा उत्तम हेची देवा उत्तम हेची देवा उत्तम म्हण विधात्यांचे दास विधात्यांचे दास पुढे आस उरेना 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 द्वार रखमाई द्वार रखमाई द्वार रखमाई द्वार रखमाई
लाभ पाय लाभ पाय लाभ 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 पाय उत्तम लाभ पाय म्हणविता त्यांचे दास हा म्हणविता त्यांचे दास लाभ पायी उत्तम लाभ लाभ पायी उत्तम लाभ लाभ पाये लाभ पायी उत्तम लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास दास म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना पुढे आस उरेना पुढे
तो एक संता ठाई हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना कृपादान केले संती कल्पांतीही सरेना म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना विठ्ठला संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराजांनी संतांच्या चरणाजवळ प्राप्त होणाऱ्या लाभाचा विचार आपल्याला सांगितलेला आहे. या अभंगाचा माझ्या मर्यादित वेळेमध्ये मर्यादित बुद्धीनं जेवढा विचार करणं मला शक्य आहे तेवढा करण्याचा मी प्रयत्न करतो. आजची ही कीर्तन सेवा कोणत्या निमित्तानं आहे आपण सगळेजण जाणता. शास्त्रांनी चिंतन करताना असं म्हटलंय की माणसाच्या जीवनावर 3 प्रकारची कर्ज असतात. मनुष्य जन्माला येताना 3 प्रकारचं कर्ज घेऊन जन्माला येतो. त्याच्यातलं एक ऋण असतं देवाचं, दुसरं ऋण असतं संतांचं आणि तिसरं ऋण असतं आईवडिलांचं. 3 कर्ज घेऊनच मनुष्य जन्माला येतो आणि आपल्या जीवनामध्ये हे कर्ज फेडण्याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे. हे जरी खरं असलं तरी ही कर्ज फिटत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. देवाचं कर्ज कधी फिटणार नाही, साधू संतांचं ऋण कधीही फिटणार नाही, मायबापांचं ऋण कधीही फिटणार नाही. आपण काय केलं म्हणजे तुकोबारायांच्या उपकारातून आपण उतराई होऊ शकतो सांगा बरं. काय करावं लागेल? आपलं कातडं काढून आपल्या कातड्याचे जोडे करून जरी आपण ज्ञानोबाराय तुकोबारायांना घातले तरी त्यांचं ऋण आपल्यावरचं फिटणार आहे का? भगवंताचं तुमच्या माझ्यावरचं ऋण फिटणार आहे का? ज्या आईबापांनी आपल्याला जन्माला घातलं, या देहाला आणलं, आपल्याला वाढवलं, मोठं केलं, सांभाळलं, त्यांचं ऋण आपण काय केलं म्हणजे आपण फेडू शकणार आहोत सांगा बरं. यांची ऋण फिटत नाहीत. बाकीच्यांची ऋण कदाचित फिटतील न फिटतील त्याचा काही फारसा विचार मला कीर्तनामध्ये करण्याचं कारण नाही आहे. परंतु या 3 ऋणांचा विचार मी फक्त आपल्या समोर ठेवतो. ही 3 ऋण फिटत नाहीत. तुम्ही किती प्रयत्न करा, जन्माचे प्रयत्न केले तरी हे उपकार फिटत नाहीत. काय द्यावे यासी व्हावे उतराई ठेवीत हा पायी जीव थोडा तुकोबाराय म्हणतात. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, काय द्यावं त्यांना, काय दिलं म्हणजे त्यांचे उपकार फिटतील? फिटत नाही. देवाचं ऋण फिटत नाही, संतांचं ऋण फिटत नाही, आई वडिलांचं ऋण फिटत नाही. ही गोष्ट जरी खरी असली तरी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की यांची ऋण फिटत नाहीत म्हणून फेडण्याचा प्रयत्नच न करणं हेही तेवढंच चुकीचं आहे. फिटत नाहीत म्हणून सोडून द्यायचं नाही. काही ऋण घेता येतात, फेडता येतात. जागतिक बँकेचं ऋण कोणी फेडलंय का आतापर्यंत? जागतिक घ्यायचंच असतं, ते फेडायचा प्रयत्नच नसतो. हे काही तसलं कर्ज आहे जागतिक बँकेचं? तसं नाही. ही कर्ज आम्हाला फेडता येत नाहीत ही गोष्ट खरी आहे, पण फेडता येत नाहीत म्हणून फेडण्याचा प्रयत्न न करणं याच्यासारखं अधःपतित जीवन दुसरं कोणतं नाही. माझं बोलणं पटेल किंवा न पटेल, पण एक नियम सांगतो मी आपल्याला. एक नियम सांगतो, ऐका. जमलं तर घ्या, नाही तर राहू द्या. आग्रह नाही माझा, पण नियम म्हणून लक्षात ठेवा. जमत नाही म्हणून सोडून देण्यापेक्षा प्रयत्न करून जमलं नाही हे म्हणणं जास्त पुरुषार्थाचं असतं. विठ्ठला विठ्ठला
मी काय नियम सांगतो ऐका. जमलं नाही म्हणून सोडून देण्यापेक्षा प्रयत्न करून जमलं नाही हे म्हणणं जास्त पुरुषार्थाचं असतं. नाहीतर खालूनच सासवडचा घाट बघून परत एसटी पकडून येणारे काही कमी आहेत का? मला सांगा बरं. आपल्याला काय जमतं बाबा म्हणून तिथूनच परत येणारे फार आहेत. पण सासवडच्या घाटात चारदा आपटून पडण्यात जे समाधान आहे ना, ते परतीची एसटी घेऊन घरी येण्यात नाही. लक्षात ठेवा. मी काय सांगतो आपल्याला, प्रयत्न करून जमलं नाही हे म्हणणं पुरुषार्थाचं आहे. प्रयत्न केला पाहिजे. नाही जमलं भगवंताची इच्छा, संतांची इच्छा जी काही असेल ती असेल, पण प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. यांची ऋणं फिटत नाहीत, पण फेडण्याचा प्रयत्नही न करणं याच्यासारखी वाईट गोष्ट या जगतामध्ये दुसरी कोणती नाही. याच्याकरता त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि ते प्रयत्न करणं याच्यातला सगळ्यात प्रशस्त प्रयत्न म्हणजे आजचं कीर्तन आहे. विठ्ठला विठ्ठला. ऋण फिटत नाही ही गोष्ट खरी, पण फेडण्याचा प्रयत्नही न करणं हे मनुष्य जीवन नाही, हे विचारी जीवन नाही, हे विवेकी जीवन नाही. याकरता म्हणून काय केलं पाहिजे तर आईवडिलांचं, संतांचं, देवाचं ऋण फिटत नसेल तर त्याच्याकरता एक प्रयत्न आपण अवश्य करू शकतो. ते म्हणजे तत्संबंधानं भगवंताचं कीर्तन करणं. या कीर्तनामध्ये आपण रामकृष्ण हरी विठोबा रखमाई म्हणून भगवंताचं नामस्मरण करतो. या नामस्मरणातून कदाचित भगवंताचं ऋण फिटण्याची शक्यता आहे. कीर्तनाकरता आपण संतांचा अभंग घेतो. या अभंगातून कदाचित साधू संतांचं ऋण फिटण्याची शक्यता आहे. आणि ज्यांच्या प्रीत्यर्थ हे कीर्तन करतो त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा याच्यासारखा प्रशस्त दुसरा मार्ग नाही आहे. आणि म्हणून त्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज आपण इथं कीर्तनाकरता एकत्रित आलेलो आहोत. देवाचं, संतांचं, आईवडिलांचं ऋण फेडण्याचा हा अत्यंत प्रशस्त उपाय आहे. त्याकरता या परिवाराने जो प्रयत्न केला, जी धडपड केली आणि अत्यंत श्रद्धेनं, अत्यंत प्रेमानं, तत्संबंधानं जे काही कार्य केलं तो त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा हा प्रयत्न आहे. हा प्रयत्न यशस्वी व्हावा किंवा होऊ नये याबद्दल मी बोलत नाही, पण थोडंसं स्पष्ट सांगायचं झालं ना, तुम्हाला पटणार नाही माझी भाषा, कदाचित या परिवारालाही पटणार नाही, पण स्पष्ट सांगतो, या कीर्तनातून त्यांच्या आईबापाचं ऋण न फिटलं तर बरं. फिटावं अशी माझी इच्छा नाही, ते फिटू नये अशी माझी इच्छा आहे. कारण ते फिटलं नाही तर दरवर्षी हा कीर्तनाचा समारंभ होईल. जर ते फिटलं तर कोण करेल पुन्हा? झालं, ऋण फिटल्यावर कोण त्याच्या वाट्याला जाईल? पण ते फिटू नये, ते फिटत नाही. वारंवार हे करत राहिलं म्हणून मी यांना असं सांगतो की हे ऋण तुम्ही किती कीर्तनं करा, फिटत नाही. पण एक जाता जाता सुचवून जातो, कदाचित 70 वर्ष अशी कीर्तनं केली तर फिटण्याची शक्यता आहे. उगीच आपल्याला काय मधाचं बोट लावायला हरकत नाही हो. सांगून जावं, 70 वर्ष करत राहतील. या निमित्तानं त्यांचं स्मरण, या निमित्तानं सर्वांच्या कानावरती भगवन नामाचा गजर पडेल. या निमित्तानं साधू संतांच्या शब्दांचं चिंतन करण्याची आपली प्रवृत्ती वाढेल. याच्यामुळे एकाच्या कैवाडे का असेना, पण बहुतांचे कोडे उगवणार असेल तर त्याकरता म्हणून असा हा समारंभ आपल्या भारतीय संस्कृतीने आदर्श रूपानं आपल्या समोर ठेवलेला आहे. विठ्ठला विठ्ठला. प्रस्तुत अभंगामधून संतांच्या चरणाजवळ प्राप्त होणाऱ्या लाभाचा विचार करता. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. तुकोबाराय या अभंगामध्ये संत चरणाजवळ प्राप्त होणाऱ्या लाभाचा विचार करतात. कारण मनुष्य आपल्या जीवनामध्ये जे काही कर्म करतो ते कोणत्या ना कोणत्या तरी लाभाला डोळ्यासमोर ठेवून करत असतो. विनाकारण कुणीतरी काहीतरी करत आहे असं जगतामध्ये घडताना दिसत नाही. अकामतः क्रिया न कर्हिचित दृश्यन्ते असं आचार्यांनी ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये म्हटलंय. उगीच काहीतरी क्रिया करत कुणीतरी बसलेला आहे असं या जगतामध्ये दिसत नाही. प्रयोजनम अनुद्दिश्यन मंदोपि प्रवर्तते, महाभारतात आलेलं वचन. मंद बुद्धीचा मनुष्य सुद्धा काहीतरी प्रयोजन ठेवल्याशिवाय कर्मामध्ये प्रवृत्त होत नसतो.
काहीतरी हेतू आहे, काहीतरी साध्य करून घ्यायचंय, काहीतरी मिळवायचंय. म्हणून प्रत्येक मनुष्य या जगतामध्ये काही ना काहीतरी कर्म करताना दिसतो. ज्या कर्मातून काही उत्पत्ती नाही, ज्या कर्मातून काही लाभाचा विचार नाही, त्या कर्माकडे सामान्य माणसाची प्रवृत्ती होताना दिसत नाही. मी सामान्य माणसाची असं म्हणतो, त्याच्या मागे तात्विक हेतू आहे, पण आत्ता मला तो सांगायचा नाही. आपण प्रत्येक जण काही ना काहीतरी कर्म करतो आणि ते कर्म करताना आपल्या डोक्यात काही ना काहीतरी लाभाचा विचार आहे. हा एक असू शकतं, एक शक्यता मी स्वीकारतो की आपला विचार आणि आपलं कर्म यांच्यामध्ये कदाचित समन्वित भूमिका सिद्ध होईल असं नाही म्हणता येणार. कदाचित तो समन्वय नाही सिद्ध होणार, पण कर्म आणि विचार यांची सांगड कुठेतरी मनुष्य घालण्याचा प्रयत्न करतो. कर्म आणि लाभ यांची सांगड घालण्याचा विचार मनुष्य करत असतो. कदाचित ते एकत्रित येणार नाही. मी साधं उदाहरण आपल्याला सांगतो. माणसं कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये बसतात ना, तर बसल्या बसल्या समोर पडलेलं आता ऐकतात की नाही? ऐकतात. तर ऐकता ऐकता काय करतात? समोर पडलेलं फूल घेतात आणि त्याच्या पाकळ्या काढत. कशा करतात? याच्याने काय मोक्ष मिळणार आहे का? काय होणार आहे याच्याने? काही होत नाही. पाकळ्या काढणं आणि कीर्तन ऐकणं या दोन गोष्टीचा अर्थार्थी काही संबंध नाही, पण ती क्रिया त्यांना त्या विचाराचा लाभ करून देणारी असते, हे आपल्याला नाकारता येत नाही. विठ्ठला महाभारताने म्हटलं ना, प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपि प्रवर्तते, मंदो अपि प्रयोजनम अनुद्दिश्य न प्रवर्तते. महाभारत बोलतं, मंद बुद्धीचा मनुष्य सुद्धा प्रयोजन असल्याशिवाय कर्मात प्रवृत्त होणार नाही. आपल्याला वाटतं तो वेड्यासारखा वागतोय, आपल्याला वाटतं त्याला वेड लागलं, पण त्याचा काहीतरी हेतू आहे. तो हेतू आपल्याला पटतो की नाही हा मुद्दा नाही, त्याला हेतू आहे की नाही हा मुद्दा आहे. एखादा वेडा मनुष्य, वेड लागलं त्याला, रस्त्यावर दगड गोळा करतो, कागद गोळा करतो, सगळे खिसे दगडानं भरून गेलेले आहेत. आपल्याला काय, अरे वेड लागलो, दगड काय खिशामध्ये भरून ठेवतो? वेड लागलेला मनुष्य, आपण त्याला वेडा समजतो. पण त्या वेड्याला विचारा, दगड का गोळा करतो? तो म्हणतो, अहो दगड नाही, पैसे. म्हणजे त्याला प्रयोजन आहे, हे मला सांगायचं. ते प्रयोजन योग्य आहे का अयोग्य आहे हा मुद्दा नाहीये, त्याला प्रयोजन आहे. आणि मंद बुद्धीचा मनुष्य सुद्धा काहीतरी लाभ डोळ्यासमोर ठेवल्याशिवाय कुठल्या कर्मामध्ये प्रवृत्त होत नाही. आता तुम्ही कीर्तनाला येऊन बसला, मी कीर्तन करतोय, मला इथं कीर्तनाला येण्याकरताही काही लाभ असेलच की नाही? काहीतरी मिळालंच का नाही? काहीतरी लाभ असल्याशिवाय मी येणार नाही, काहीतरी लाभ मिळाल्याशिवाय तुम्ही हातातला उद्योग सोडून इथं येणार नाही. काहीतरी लाभ असेल, काहीतरी त्याच्यातून मिळेल. तुम्हाला कीर्तनामध्ये बसून काय मिळतं? मला कीर्तन करून काहीतरी मिळतं, ते आत्ता सांगत नाही मी, हे कीर्तनात सांगायची गोष्ट नाही. तुम्हाला काय मिळतं सांगा बरं? कीर्तन कशा करता तुम्ही ऐकता? काहीतरी प्रयोजन असेल की नाही? काहीतरी पदरात पडत असेल का नाही? काय पदरात पडतं एकदा विचार करून पाहता का? तुम्ही जे आला 40 किलोमीटर 50 किलोमीटरचा प्रवास करून आला, चालत आला, गाडीवर बसून आला, कसंही आला, रस्ते चांगले आहेत वाईट आहेत, थंडीची वेळ आहे नाही, जेवण झालंय न झालंय, आपल्या प्रपंचातले सगळे उद्योग बाजूला टाकून आपण म्हणाला नाही आज कीर्तन आहे, कीर्तनाला गेलं पाहिजे, आपण कीर्तनाला आला. काय मिळालं? इथून जाताना काय मिळालं असं सांगता येत नाही, पण सांगून ठेवतो, कुणी विचारलं तर सांगायला असावं म्हणून उत्तर देऊन जातो. त्याचं काय असतं? कीर्तनामध्ये ऐकणारा श्रोता आणि कीर्तन करणारा वक्ता लाभाशिवाय कीर्तनात प्रवृत्त होत नाही. तुकोबाराय सुद्धा नामस्मरण करतात काही लाभ होईल म्हणून, ज्ञानोबाराय नामस्मरण करतात काही लाभ होईल म्हणून. एवढंच नाही, परमात्मा सुद्धा संतांची सेवा करतो काही लाभ होईल म्हणून. आहे का नाही? मग आपली काय कथा आहे? आपल्याला कीर्तनामध्ये काय मिळतं? आपलं काय महाराज? कीर्तन हा जो शब्द आहे ना, कीर्तन हा जो शब्द आहे ना, तो सगळीकडे म्हणजे संस्कृत भाषा, मराठी भाषा, हिंदी भाषा या सगळीकडे कीर्तन हा शब्द नामस्मरण या अर्थाने वापरला जातो. कीर्तन करा भगवंताचं म्हणजे काय करा? नामस्मरण करा. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः, है ना? भगवान बोलतात. याच्या खालचं ज्ञानोबारायांचं व्याख्यान वाचा आपण. ज्ञानोबाराय काय बोलतात ऐका. सगळीकडे सर्वदूर भारत देशामध्ये कीर्तन शब्दाचा अर्थ आहे नामस्मरण, पण ज्ञानोबारांनी कीर्तन शब्दाची जी व्याख्या आपल्या समोर ठेवली ती जगतातली एकमेवा द्वितीय अशी व्याख्या आहे की ज्या व्याख्येला डोळ्यासमोर ठेवून वारकरी संप्रदाय कीर्तनाला व्यापक आयाम देतोय.
आपल्या संतांनी कीर्तन या संकल्पनेला जी व्यापकता दिली ना, ती भारत देशामधल्या कुठल्याही प्रांतामध्ये आपल्याला दिसणार नाही. ज्ञानोबारायांनी कीर्तनाची व्याख्या काय केली ऐका. ज्ञानोबाराय बोलतात, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा याला कीर्तन म्हणतात. कीर्तनामध्ये नामस्मरणाबरोबर आत्मचर्चा झाली पाहिजे आणि आत्मस्वरूपाच्या चर्चेबरोबर नामस्मरण झालं पाहिजे, तर त्याला कीर्तन म्हणतात. जेथे कीर्तन हे नाम घोष, कीर्तन हे नाम करीती निर्लट हरीचे दास. सकळावो थंब विरस, तोटते पाश भवबंधाचे बिजानी फळ हरिचे नाम, बिजानी फळ हरिचे नाम. तोटते भवबंधाचे बिजानी फळ हरिचे नाम, बिजानी फळ हरिचे नाम. हरी तैसे हरीचे दास, नाही तया भय मोह चिंता आस. करुणी राहती उदास बळकटकास भक्तीचे. नाटाचे अभंग आपण बघा. कीर्तन करणं म्हणजे आत्मचर्चा आणि नामस्मरण. तुम्ही कीर्तनाला येऊन काही कीर्तन ऐकता, मी इथं येऊन काही कीर्तन करतो, याला फल काय आहे? तर याचं हे फल आहे की आम्ही जेव्हा कीर्तन ऐकतो तेव्हा कीर्तनामध्ये ऐकलेल्या तत्वज्ञानामुळे आमच्या जीवनातली अविद्या दूर होते आणि कीर्तनामध्ये ऐकलेल्या आणि केलेल्या नामस्मरणामुळे आमच्या जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती होते. अविद्या निवृत्ती पूर्वक आनंदाची प्राप्ती करून देणारं हे कीर्तन आहे, जे आत्मचर्चेमुळं अज्ञान घालवतं आणि नामाच्या निखळ प्रबंधामुळे आम्हाला आनंद देतं. असं आनंद मिळावा आणि दुःख जावं, हे फल पदरात पडायचं असेल तर कीर्तनाचं फल आहे. आम्ही त्याला कोणतं फल डोळ्यासमोर ठेवून कीर्तन करतो हा भाग नंतरचा आहे. आमची फलं सोडून द्या, परंतु मूळ कीर्तनाचं जे फल आहे ते हे फल आहे. म्हणून आपण कीर्तन ऐकतो, त्याला काही फल आहे. मनुष्य फलाकडे दृष्टी ठेवून आपली कर्म करत राहतो. ही फलं दोन प्रकारची असतात. एक प्रापंचिक फल असतं आणि एक पारमार्थिक फल असतं. मला दोन्हीचाही फार विस्तारानं विचार करायचा नाही, वेळेच्या मर्यादेमध्ये सगळं संपवायचं आहे. फार वेळ माझ्याही हातामध्ये नाही, परंतु वेळेत जर बसवायचं असेल तर थोडा धावता विचार मी आपल्याला सांगतो. प्रापंचिक आणि पारमार्थिक. अरे मनुष्य परमार्थ करतो तोही प्रापंचिक लाभाकरता करतो, आणि मनुष्य परमार्थ करतो तो पारमार्थिक लाभाकरताही करतो. फक्त प्रपंच केला म्हणजे प्रापंचिक फल मिळेल असं नाहीये. पारमार्थिक क्रिया सुद्धा माणसाला प्रापंचिक लाभ करून देतात. म्हणून मनुष्य त्याचा परमार्थ सुद्धा प्रपंचाच्या लाभाकरता करत असतो. मी याची अनेक प्रमाणात अनेक उदाहरणं आपल्याला देईन. मनुष्य परमार्थ करतो तोही प्रपंचाकरता करतो. पंढरपूरला जाऊन मागणं काय? वाढावे संतान. काय हा प्रपंच नाही का? ल्यावे खावे बरे हसावे सदैव हे करे हाव संसारी, हे करे हाव संसारी. हसावे बरे हसावे सदैव
खावे बरे असावे सदैव हेची करी हाव कुठं परमार्थी का संसारी. हे संसारातच चाललंय. आणि मी तेही आपल्याला सांगतो, ल्यावे खावे याच्यात संसार आहे असं समजू नका. हे तर परमार्थातही लागतं. परमार्थात खावं लागत नाही. खाल्ल्याशिवाय कुणाचा परमार्थ झाला? खाल्ल्याशिवाय कुणाचा परमार्थ झाला मला सांगा ना. झाला कुणाचा झाला? काय खातो आम्ही कासया सांगाते कैसे हे लागते नेणोमुखी. तुकोबाराय बोलतात ना, काय खातो कासया सांगाते खातो आणि कैसे लागते हे कळत नसेल पण काहीतरी खातो हे तुकोबाराय कबूल करतात ना. खाणं चालू आहे ना. ज्ञानोबारायांना भिक्षा मागायला बाहेर पडावं लागलं ना. निवृत्तीनाथ महाराजांना मांडे खाण्याची इच्छा झाली ना. खाल्ल्याशिवाय परमार्थ झाला काय लोकांचा? परमार्थातही खावं लागतं, परमार्थातही ल्यावं लागतं. चांगले कपडे परिधान केल्याशिवाय परमार्थ कसा होईल दिगंबर अवस्थेत? त्याला कपडे पाहिजेत का नाही? परमार्थातही लागतं की नाही? ल्यावे खावे याच्यात संसार नाही हो. ते सदैव बरे असावे हा अट्टहास संसार आहे. ऐका मी काय सांगतो आपल्याला. ल्यावे खावे याच्यात अडचण नाही. ते सदैव बरे असावे याच्याकरता जो अट्टहास केला जातो त्याला संसार म्हणतात. संसाराच्या परिभाषा आपण लक्षात घ्या. कशाला संसार म्हणायचं हे लक्षात घ्या. उपजणे आणि निमणे हे साचची जे का मानणे तो जीव लोको मी म्हणे संसारुहन. ज्ञानेश्वरी वाचा ना. जन्माला येणं मरणं याला ज्ञानोबाराय संसार म्हणत नाहीत. जन्माला येणं मरणं याला खरं मानणं हा संसार म्हणतात. हे साचची जे का मानणे हा संसार आहे. ल्यावे खावे हा संसार नाही, हा परमार्थही आहे. परमार्थातही ल्यावं लागतं, परमार्थातही खावं लागतं. पण ते बरे असावे असा अट्टहास कशा कर. माणसानं चांगले कपडे परिधान करावे, चांगलं राहावं, चांगलं बोलावं, चांगलं दिसावं, काही अडचण नाही. धुतलेले कपडे घालावेत, काय अडचण आहे? प्रत्येक वेळेला मळलेले फाटलेले असेच कपडे घातलं तर काय परमार्थ आहे का? असं काही नसतं. सरळ साधं चांगलं राहिलं, चार लोक आपल्याला बघतात. धुतलेले कपडे हा फार असा अट्टहास करू नये का धोत्र्याचा काठ आणि उपरण्याचा काठ एकच असला पाहिजे, याला काही अर्थ नाही. हा संसार झाला, याला काही अर्थ नाही. आपलं चांगलं राहावं, स्वच्छ राहावं, शुद्ध राहावं, याला कुणाची अडचण आहे मला सांगा. ल्यावे पण ते सदैव बरे ल्यावे असा अट्टहास आला की संसार झाला. खावे, खायला काही अडचण नाही. तुम्ही पोटभर खा, किती खाल्लं तरी परमार्थ त्याला प्रतिबंध करत नाही. पण जे खायचंय ते सदैव बरे असावे असा अट्टहास म्हटलं की मग अडचण झाली. बशीभर पोहे मिळाले, माणसाने पोहे खावेत की नाही? पोहे खायला काय प्रतिबंध आहे? काय अडचण आहे काय कुणाची? परमार्थ काय विरोध करतो काय पोहे खायला? बशीभर पोहे मिळाले, माणसाने पोहे खावेत. पण बशीभर पोहे वर लिंबू आहे का जरा म्हणलं की संसार सुरू झाला. म्हणजे तिथून संसाराचा प्रारंभ आहे. तोवर संसार नव्हता. पोटाला खाणं हा संसार नाही. खाल्लेलं चांगलं आणि नेहमी मलाच मिळालं पाहिजे हा संसार आहे. आणि याच्याकरता परमार्थ करणारे कमी नाहीत. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून संसाराच्या अपेक्षा लाभ डोळ्यासमोर ठेवून परमार्थ करणारा जसा एक वर्ग आहे, तसा पारमार्थिक लाभ डोळ्याला ठेवून परमार्थ करणारा वर्ग नाही का? कशा करता परमार्थ आम्ही करतो? आम्हाला देव भेटावा. कशा करता आम्ही परमार्थ करावं? संत चरणाची प्राप्ती व्हावी. कशा करता आम्ही परमार्थ करावा? भगवन नामाविषयी प्रेम निर्माण व्हावं, संतांच्या चरणाची आसक्ती निर्माण व्हावी, ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या सेवेकडे आमची प्रवृत्ती वाढावी, याच्याकरता परमार्थ आहे. अशाही दृष्टीनं म्हणजे पारमार्थिक लाभाकरताही परमार्थ करणारे लोक नाहीत जे संतांकडे जाऊन भगवंताची अपेक्षा करतात, जे संतांकडे जाऊन मोक्षाची अपेक्षा करतात. काय मे उद्धार पावेन, काय मे उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, हे काय हे खंड येईल
भगवंताजवळ जाऊन या लाभाची अपेक्षा करता येते की नाही? काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, काय हे खंडईल कर्म, पारुषतील धर्माधर्म, कासयाने कळेल वर्म, म्हणून श्रम वाटतसे, काय हे स्थिर राहील बुद्धी. काही हा लाभ नाही का हो? पारमार्थिक लाभ नाही हा. या लाभाकरता म्हणून मनुष्य संसार करो अथवा मनुष्य परमार्थ करो, तो एका विशिष्ट लाभाला डोळ्यासमोर ठेवून करत असतो आणि त्या वेळचा लाभ हा त्याच्या जीवनामध्ये सर्वोत्कृष्ट लाभ त्याला वाटत असतो. ऐका, ज्या वेळेला ज्या लाभाला डोळ्यासमोर ठेवून माणसाची कर्म प्रवृत्ती होते, त्या वेळेला तो लाभ त्याच्या जीवनामध्ये सर्वोत्कृष्ट असतो असा त्याचा भ्रम असतो. माझं म्हणणं पटेल का बघा? असा त्याचा भ्रम आहे. म्हणून तुकोबारायांना हे सांगावं लागलं. ऐका, लाभाला डोळ्यासमोर ठेवून मनुष्य कर्म प्रवृत्त होतो, त्या लाभाची त्याला अपेक्षा आहे. पण अशा लाभाच्या प्राप्तीकरता मनुष्य आयुष्यभर प्रयत्न जरी करत राहिला तरी आयुष्याच्या अंतिम क्षणी जर त्यांनी स्वतःच्या जीवनाकडे बघितलं तर तो समाधान व्यक्त करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. का? कारण आमच्या लाभाच्या व्याख्या चुकल्या, आमच्या लाभाच्या चिंतनातलं लाभाचं स्थान चुकलं. आम्ही लाभ म्हणून जो डोळ्यासमोर ठेवला तो केवळ विषय लाभ डोळ्यासमोर ठेवला. इतरांना न दिसणारे विषय, इतरांना प्राप्त न होणारे विषय मिळवण्यामध्ये माणसाला स्वजीवनाची धन्यता वाटली, त्याला मनुष्य लाभ म्हणायला लागला. मला फार मोठा लाभ झाला. काय झालं? पैसा मिळाला, संतती झाली, अमकं झालं. ह्याच्यातच ना लाभाचा आमचा विचार ह्याच्या पलीकडे कधी गेलाच नाही. इतरांना न मिळता आम्हाला मिळायला लागलं की आम्हाला तो लाभ वाटतो, आम्हाला तो फार मोठा, आमच्या जीवनामध्ये आम्ही फार काही कमावलं असं वाटतं. दुर्दैवाने, मी भाषा जपून वापरतो, दुर्दैवाने काय झालंय, बदलत्या काळामध्ये, आता तर सगळाच काळ बदलत चालला. आता आपली पोरं सुद्धा आपल्या जवळ नाहीत. ती गेली मुंबईला, ती गेली पुण्याला, IT क्षेत्रामध्ये काम करतात, नाही का? त्यांना ना आईबाप आहेत, त्यांना ना त्यांचा स्वतःचा संसार आहे, ना त्यांना देह राहिलाय, ना त्यांना दिवस राहिला, ना त्यांना रात्र राहिली. काही राहिलं नाही महाराज, काही राहिलं नाही. लग्नाचा विषय निघाला तर पहिली अट अशी आहे की मुलाला आईबाप नसले पाहिजे आणि असले तर ते जवळ नसले पाहिजे. असं आहे, अपेक्षा ह्या आहेत ना सध्याच्या काळामध्ये. ते जातात तिकडं, त्या अमेरिकन कंपनी असली तर त्यांची रात्र म्हणजे आपला दिवस आणि आपला दिवस म्हणजे त्यांची रात्र. त्यामुळे त्यांच्या रात्री म्हणजे आपल्या दिवशी ते राबवून घेतातच घेतात, पण आपला दिवस उजाडला की आपले इथले मालक राबवून घेतात. त्यांना रात्र राहिली नाही आणि दिवस राहिली नाही तरी हे लोक आनंदानं सांगतात आम्ही ITत आहेत. कसले ITत आहेत? मला अद्याप कळलं नाही यांची IT कशात आहे. आम्ही ITत आहोत. कशा दिवस नाही रात्र नाही, गाढवासारखे राबताय तुम्ही, दुसऱ्या करता परदेशी माणसा करता राबताय आणि तरी ITत आहेत म्हणताय. कसला लाभ आहे जीवनामध्ये? विचार करा. मी हे सोडावं या मताचा नाही, आत्ताच सांगतो. असं माझं म्हणणं नाहीये, पण लाभाचा विचार करताना इतरांना जे मिळत नाही ते मला मिळणं, सगळे उपाशी असताना मी बासमती तांदूळाचा भात खातो, याच्यातच मला लाभ वाटतो. विषयाची उत्कृष्टता साधत राहणं. म्हणून मी म्हटलं दुर्दैवाने सध्याच्या काळात असं विपरीत रूप आपल्याला बघायला मिळायला लागलं की आपल्या जीवनामध्ये सर्वोत्कृष्ट विषय प्राप्त करून घेणं हे जीवनाचं अंतिम ध्येय झालंय आणि त्या विषयाच्या प्राप्तीकरता कराव्या लागणाऱ्या खटपटीला मनुष्य पुरुषार्थ समजायला लागला. हे आपलं दुर्दैव आहे. हा लाभ नाही महाराज. मग लाभ कोणता? लाभ आमचा काच आम्ही संसारात लाभाचा विचार शोधायला लागलो, पण संसारामध्ये आम्हाला लाभ मिळाला नाही. का मिळाला नाही त्याची कारणं सांगतो. काय आहे, जाऊ दे, फार विस्तार करत नाही, पण एक वाक्य सांगतो. आम्हाला संसारात का लाभ मिळाला नाही? कारण आम्ही लाभाला डोक्यावर घ्यायच्या ऐवजी लाभाच्या डोक्यावर पाय दिलाय. पटतंय का बघा? लाभाच्या डोक्यावर पाय दिला की त्याचा लोभ होतो.
लाभ याच्यातल्या लावर वर पाय दिला की त्याचा लोभ होतो. जिथं लोभ आहे तिथं लाभ नाही. विठ्ठला त्यामुळे प्रपंचामध्ये जा, इकडं जा, तिकडं जा, लाभाचा विचार, सर्वोत्कृष्ट लाभाचा विचार जर आम्हाला करता येत नसेल आणि तो लाभ जर मिळवता येत नसेल तर अत्यंत करुणार्द्र अंतःकरणाने तुकोबारायने तुम्हाला आम्हाला हे सांगितलं, तुम्हाला लाभ मिळवायचा आहे ना, मग मी तुम्हाला लाभाचं स्थान सांगतो. इतरत्र फिरू नका. तुम्हाला जर लाभ हवा असेल तर तो फक्त संतांच्या जवळ तुम्हाला मिळेल. अभंगाचं पहिले हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई, लाभाचं स्थान सांगतात. हे तो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम. तुकोबाराय आपल्याला लाभाचं स्थान सांगतात. सगळाच विचार मला सांगता येईल असं नाही, सगळाच विचार सांगता येईल असं नाही, परंतु थोडा संकोचानं विचार सांगतो. हे जे चरण आहे ना, हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम, हे जे चरण आहे ना, अर्थ सरळ आहे, अर्थ सरळ आहे. संतांच्या चरणाजवळ उत्तम लाभ हे तुकोबाराय बोलतात. मला त्याचा विस्तार करायचा नाही, पण हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम, हे जे चरण आहे, या चरणामधला एक शब्द फार महत्त्वाचा आहे. ऐका, मला त्याबद्दल बोलायचं आहे. एक शब्द फार महत्त्वाचा आहे. कोणता एक शब्द? कोणता? तेच सांगतो, एक हाच शब्द, तेच सांगतो मी आपल्याला, तुम्ही गोंधळून जाऊ नका. हे तो एक संता ठाई, कारण हा एक शब्द जर आपण जागा बदलून या चरणात वापरला तर आपल्याला दोन अर्थ याचे प्राप्त होतात. ऐका, एक शब्द जागा बदलून वापरायचा. एक, मी सरळ सांगतो आपल्याला, सूत्र सांगतो, नंतर थोडासा विस्तार करतो. एक शब्द जर संतांकडे लावला तर संतांची अद्वितीयता आहे, आणि एक शब्द जर लाभाकडे लावला तर लाभाची अलौकिकता आहे. विठ्ठला थोडासा विस्तार करतो. ऐका, हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. एक शब्द जर संतांकडे लावला तर संतांची अद्वितीयता सिद्ध होते. अद्वितीयता म्हणजे आपण म्हणतो ना, अहो अमकी अमकी वस्तू ना एक आमच्या गावाला मिळते, मुंबईला गेलात तरी मिळत नाही. एक आमच्या गावाला म्हणतो की नाही आपण, एक आमच्याकडे मिळते. द्राक्ष खायचे असतील तर एक आमच्याकडे या, बाकी कुठं जाऊन उपयोग नाही, म्हणता का नाही तुम्ही? मुंबईला गेले तरी अशी द्राक्ष मिळत नाहीत जशी इथं पिकतात, म्हणता ना. एक आमचं गाव, एक. एक म्हणजे काय?
त्याला सोडून अन्यत्र ते न मिळणं याला एक म्हणणं. म्हणजे हा जो उत्तम लाभ आहे तो तुम्ही संत सोडून देवाकडे गेला तरी तुम्हाला मिळणार नाही. हा त्याचा अर्थ. ही संतांची अद्वितीयता आहे. संत महात्म्यांना सोडून अन्यत्र हा लाभ नाही महाराज. संतांना सोडून अन्यत्र कुठला लाभ आपल्याला प्राप्त होत नाही. हा लाभ अन्यत्र कुठं प्राप्त होत नाही. मग तुम्ही देवाकडे जा, जीवाकडे जा, जगाकडे जा, नाही आणखीन कुणाकडे जा, ब्रह्मदेवाकडे जा, नाही नाही प्रत्यक्ष परब्रह्माकडे जरी गेलात तरी हा लाभ तुम्हाला प्राप्त होणार नाही. संत महात्मेच हा लाभ प्राप्त करून देतात. ही संतांची अद्वितीयता आहे. संतांशिवाय कोण मानवी जीवनाचं कल्याण करू शकेल सांगा? ब्रह्मज्ञान कोण देऊ शकेल सांगा? एक संत सोडलं तर दुसरं कोणी नाही. जगाच्या हिताची तळमळ कोण अंतःकरणात धारण करेल मला सांगा? एक संत सोडले तर दुसरं कोणी नाही. मी अनेक वेळेला आपल्याला सांगतो, आपण ऐकलंही असेल, पुन्हा सांगायला मला कोणताही संकोच नाही. महाराज, आपल्या एका अंतरंग भक्ताबद्दल तळमळ दाटून आली तर जो येतो त्याला देव म्हणतात, पण सगळ्या जगाबद्दलची तळमळ दाटून आल्यावर जे येतात त्यांना संत म्हणतात. विठ्ठला याची हजारोनी उदाहरणं सांगतो मी आपल्याला. एकट्या अर्जुनाला उपदेश केला महाराज. मी अनेक वेळेला एकट्या अर्जुनाला काय त्याचा अधिकार एवढा होता काय? दुसरं कोणी नव्हतं काय? मला सांगा. भगवंतानी उपदेश गीता सांगितली कुणाला? अर्जुनाला. कुठं? कुरुक्षेत्रावर. कुरुक्षेत्रावर अर्जुन सोडून दुसरं ऐकायला येणारं कोण नव्हतं काय? सगळे बहिरेच होते काय? का सगळेच अज्ञानी होते? कोण होतं? अरे भीष्माचार्यांसारखा महात्मा होता. आयुष्यभर खरं बोलणारे धर्मराज युधिष्ठिर होते. पण त्यांना गीता सांगितली. आणि कुणाला सांगितली? अर्जुनाला. अधिकार काय? संन्यास घ्यायला गेला तर लग्न करून आला त्याला गीता. हा, संन्यासी तू आहो निजनी चोरोनी नेली. माझे भगवान बोलले ना, काय काय अर्जुनाचा अधिकार? खरं बोलणाऱ्याला गीता नाही. आयुष्यभर ब्रह्मचारी राहणाऱ्याला गीता नाही. आणि गीता कुणाला? संन्यास घ्यायला गेला तर लग्न करून आला त्याला गीता. आता तुम्हाला ऐकायची का नाही? त्याकरता काय करावं लागेल? विचार तरी करून बघा ना. एवढा अर्जुन देवाला प्रिय आहे महाराज. इतका प्रिय आहे की त्या प्रिय भक्ता करता भगवंताने सगळ्या जगातल्या तत्वज्ञानाचं सार काढून त्याच्या हातामध्ये दिलं. इतरांना ऐकू दिलं नाही. 18 अक्षौहिणी सैन्य आहे. त्यांना म्हणायचं बसा समोर, तुम्हाला गीता सांगतो, सगळ्यांना मुक्त करतो. अरे असा ग्रंथ या जगताच्या पाठीवर दुसरा नाही, ऐका. पण कुणाला सांगितलं? किती जणांना? एकट्या अर्जुनाला. पण तीच गीता ज्ञानोबरायांच्या हाताला लागली महाराज. आणि कुणा करता उघडी केली? एका करता ठेवली नाही ना महाराज. सगळ्या जगा करता, जगाच्या कल्याणा, संतांच्या एकट्याच्या कल्याणा नाही. म्हणून देवाकडे गेलात तरी हा लाभ तुम्हाला प्राप्त होणार नाही. याच्याकरता एक शब्द संतांकडे लावला की संतांची अद्वितीयता आहे. आणि तो एक शब्द उचलून जर लाभाकडे लावला तर लाभाची अलौकिकता आहे. मी दोन्ही अर्थ सांगतो. एक संतांकडेच उत्तम लाभ होतो, एक अर्थ. आणि संतांकडे गेल्यानंतर एकच उत्तम लाभ होतो, दुसरा अर्थ. विठ्ठला संतांकडे गेल्यानंतर एकच लाभ होतो. एक लाभ म्हणजे काय? एक शब्द संख्या घेऊ नका, एक शब्द स्वरूपवाचक आहे. या जगात एक कोण आहे? एक परमात्मा. एक परमात्मा. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती आहे ना. आपला तो एक देव करून घ्यावा. नाही, उपनिषदाला विचारा. एको देव हा सर्वभूतेषु गूढा सर्वव्यापी सर्वांतरात्मा आहे ना. असे अनेक प्रमाण आपल्याला देता येतील. ऐका, चिंतन करा थोडंसं. संतांकडे गेल्यानंतर एक लाभ होतो. म्हणजे एक लाभ होतो असं नाही, एकाचा लाभ होतो. षष्ठी तत्पुरुष, षष्ठी तत्पुरुष समास म्हणतात त्या. एकाचा लाभ होतो. आणि एक कोण आहे हे लक्षात घ्या. संत दर्शनी हा लाभ, 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 संत दर्शनी हा लाभ.
दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ. कोणता लाभ? पद्मनाभ जोडला. एकाचा लाभ, एक लाभ, बस एक लाभ. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. दुसरं कोणी नाही. म्हणून अद्वितीयता सांगताना आणि अलौकिकता सांगताना दोन्ही याच अभंगामध्ये संतावीण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. अरे संताशिवाय भगवत स्वरूपाची प्राप्ती नाही. वेद सांगतात आपल्याला, वेद सांगतात. तद विज्ञानार्थम गुरुमेव अभिगच्छेत समित पाणिः श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठं परीक्षलोकान् कर्मचितान् तस्मात् ब्राह्मणः निर्वेद मायान्नास्ति अकृतः कृतेन तद विज्ञानार्थम गुरुमेव अभिगच्छेत समित पाणिः श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम. उपनिषद बोलताना आपल्याला संतावीण प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही. नाथ महाराज आपल्याला सांगतात ही संतांची अलौकिकता, अद्वितीयता आणि संतांजवळ गेल्यानंतर एकच लाभ होतो. तो लाभ म्हणजे परमात्म्याचा लाभ. आपल्याला सगळ्यांना माहिती असणारं सरळ प्रमाण देतो, म्हणतही नाही, सरळ साधं सांगून जातो. सगळ्यांना पाठ आहे, रोज म्हणतो हरिपाठामध्ये आपण. संतांचे संगती मनोमार्गे गती आकळावा श्रीपती येणे पंथे. रोज म्हणतो ना आपण. काय अन्वय लावता? वाक्याचा अर्थ कसा लावता? संतांचे संगती मनोमार्गे गती आकळावा श्रीपती येणे पंथे. कसा अन्वय लावायचा? संतांचे संगती येणे पंथे श्रीपती मनोमार्गे आकळावा. मनोमार्गे म्हणजे मनाच्या वेगानं. मन ज्या वेगानं विषयापर्यंत पोचतं तसं संतांच्या संगतीमध्ये आपलं मन सुद्धा मनाच्या वेगानं परमात्मा स्वरूपाला प्राप्त करून घेतं. संतांचे संगती येणे मार्गे श्रीपती मनोमार्गे आकळावा. मनाच्या वेगानं तो परमात्मा आपल्याला प्राप्त होतो. फक्त संतांच्या संगतीत जायचा उशीर आहे. संतांच्या संगतीत परमात्मा वेगाने प्राप्त होतो. हा संतांकडून झालेला एक महत्वाचा लाभ आहे. हे तो एक संताठाई लाभ पायी उत्तम. एक संतांजवळच हा लाभ आहे आणि संतांजवळ गेल्यानंतर एकच लाभ आहे. दोन्ही अर्थ आपण बघा. एक लाभ आहे, आपण स्वरूप या अर्थाने एक शब्दाचा विचार केला. दुसरा अर्थ सांगतो आणि पुढे जातो. थोडा विस्तार आहे त्याचा, ऐका. संतांजवळ एक लाभ होतो म्हणजे एक परमात्मा. सोडून द्या, एक म्हणजे संख्या. एकच लाभ होतो, कारण लाभ दोन दोनदा नसतात जीवनात. माणसाच्या जीवनाची धन्यता दोन दोनदा होत नसते. झाली तर एकदाच होते, दोनदा होत नाही. दोनदा जीवन धन्य झालं नाही, दुसऱ्यांदा होणार असेल तर पहिलं खोटं आहे. आणि जर पहिलं झालं असेल तर दुसऱ्याची अपेक्षा नाही धन्यतेची. धन्यता एकदा. माणसाच्या जीवनाचं कल्याण एकदा होतं. दुसऱ्यांदा जर कल्याण झालं तर ते कल्याण नाही, ती भिवंडी होईल. कल्याण नाही होणार ते. ते कल्याण नाही, लक्षात घ्या. माणसाच्या जीवनाचं कल्याण एकदाच होतं महाराज. रेड्याला एकदाच ज्ञानोबाराय भेटले, दोन दोनदा 10 नाही हो. भिंत एकदा चालली, जीवनाची धन्यता आहे, बस झालं. त्याच्या पलीकडे काही नाही, बस.
अशी कितीतरी